गुड इव्हिनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, या एप्रिल महिन्यातील जी काही माता बैठक आपण या शेवटच्या आठवड्यामध्ये घेत आहोत, तर त्या बैठकीसाठी कुठल्या प्रकारचा विषय निवडायचा किंवा प्रोसिडिंग कुठल्या प्रकारे लिहायचं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. समजा जर तिन्ही माता बैठकी तुमच्या एप्रिलमधील घेऊन झाल्या असतील तरी देखील पुढच्या महिन्यासाठी देखील तुम्ही या माता बैठकीच्या प्रोसिडिंगचा उपयोग करू शकता किंवा हा विषय पुढच्या बैठकीसाठी देखील निवडू शकता. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला माता बैठक ही आपण कुठली घेत आहोत म्हणजे पहिली, दुसरी की तिसरी ते इथं लिहिणार आहोत. त्यानंतर कुठल्या महिन्यासाठी माता बैठक आहे तो महिना आणि या ठिकाणी दिनांक मेन्शन करायचा आहे की ज्या दिनांकाला तुम्ही ही माता बैठक तिसरी घेत आहात. तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण विषय लिहून घेणार आहोत. तर विषय बघा, जननी सुरक्षा योजना आणि जननी सुरक्षा कार्यक्रम. तर जे काही JSY आहे किंवा JSSK आहे, तर हे जे दोन महत्त्वाचे कार्यक्रम आहेत तर त्याबद्दल गरोदर व स्तनदा माता यांना माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. तर हा विषय अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे हा टॉपिक मी या महिन्याच्या तिसऱ्या माता बैठकीसाठी निवडलेला आहे. तर नेमकं या माता बैठकीमध्ये आपण उपस्थित महिलांना कुठल्या प्रकारची माहिती देणार आहोत ते आपण इथं लिहिलेलं आहे. बघा, जननी सुरक्षा कार्यक्रम किंवा JSY. तर ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 2005 पासून सुरू झाली आहे. याचा उद्देश गरीब गरोदर महिलांना आरोग्य केंद्रामध्ये डिलिव्हरी करणे सुलभ करणे आहे, जेणेकरून आई आणि बाळाचा मृत्यू टाळता येईल. गरीब व दारिद्र्य रेषेखालील महिला सार्वजनिक आरोग्य केंद्र किंवा मान्यताप्राप्त खाजगी दवाखान्यात डिलिव्हरी झाल्यास तिला JSY योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते. तर जे काही म्हणजे BPL धारक असतील किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक वगैरे असतील तर त्यांच्यातील ज्या काही महिला आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर बघा, JSY योजनेअंतर्गत आशांचं नेमकं कार्य काय, म्हणजे आशा स्वयंसेविका म्हणून आपण कुठल्या प्रकारचं कार्य करायचं आहे. बघा, गरोदर महिलांची नोंद उपकेंद्रात करणे, महिलेला BPL कार्ड आहे की नाही याची खात्री करणे, महिलांची किमान 3 वेळा तपासणी व्हावी व त्यांना आरोग्य केंद्रात डिलिव्हरीच्या संदर्भात महत्त्वाची माहिती द्या. तर जे काही आपल्या जवळचे आरोग्य केंद्र वगैरे असेल त्यामध्ये डिलिव्हरी वगैरे होते हे आपण त्यांना सांगायचं आहे. त्याचप्रमाणे जे काही वाहन आहे म्हणजे त्याची देखील माहिती आपण त्यांना द्यायची आहे. तर पुढे बघा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. तर याला JSSK आपण म्हणतो. तर 2011मध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना आणि त्यांच्या नवजात बाळांना आरोग्य केंद्रात मोफत सेवा मिळवून देणे. तर बघा, या कार्यक्रमाअंतर्गत गरोदर महिलांना आणि नवजात बाळांना सर्व सेवा मोफत दिल्या जातात. घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत वाहतूक, मोफत औषध उपचार, रक्त तपासणी, सोनोग्राफी आणि इतर तपासण्या देखील मोफत होतात. आणि डिलिव्हरीनंतर आहार देखील मोफत दिला जातो व इतर ज्या काही सेवा सुविधा असतील त्या देखील या JSSK अंतर्गत त्या महिलेला दिल्या जातात. तर या JSSK मध्ये आशांचं नेमकं काम काय आहे, तर बघा, या योजनेची माहिती म्हणजे जे काही JSSK योजना आहे तर त्याबद्दल आपण आपल्या भागातील महिलांना वेळोवेळी माहिती द्यायची आहे की त्याच्या अटी वगैरे काय आहेत किंवा योजनेअंतर्गत कुठल्या सेवा वगैरे तुम्हाला मिळू शकतात. आणि समजा ही योजनेचा लाभ वगैरे घेत असताना किंवा जर म्हणजे लाभार्थ्यांच्या काही तक्रारी वगैरे असतील तर त्या देखील आपण त्याबाबत देखील अधिकाऱ्यांकडे आपण माहिती द्यायची आहे. तर अशा प्रकारची JSSK आणि JSY म्हणजे जननी सुरक्षा योजना आणि दुसरी योजना बघा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. या दोन योजनांबाबत आपण माता बैठक घेऊन उपस्थित महिलांना त्याची माहिती वगैरे देऊ शकतो आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त महिलांना कशा प्रकारे मिळेल हे देखील आपण यासाठी प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे नेहमीप्रमाणे वरील माहिती देऊन बैठक संपवण्यात आली. इथं अनुक्रमणिका, उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षरी आपण घेणार आहोत. तर इतर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद ताई.